नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मित्रांनो स्वागत आहे। बघा, आपण एक सिरीज चालू केलेली आहे की मुंबई पोलीस चालक संदर्भामध्ये कोणत्या कास्टसाठी कुठल्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बघतोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन काय आहे त्या याच्यामध्ये ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। यापूर्वी मित्रांनो आपण मला वाटतं मुलांचं सर्वसाधारण गटाचं बघितलेलं आहे, महिलांच्या बाबतीत बघितलंय कुठल्या कास्टला किती जागा आहेत, माजी सैनिकांचं बघितलं, प्रकल्पग्रस्त बघितलं, होमगार्ड बघितलं। आजचा आपला व्हिडिओ असणार आहे पोलीस पाल्यांसंदर्भामध्ये आणि इतर ओव्हरऑल सगळ्यांसाठीच एक बेनिफिट असणारी गोष्ट सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। ओके, बघा आता याच्यामध्ये पोलीस पाल्यांचा जर विचार केला तर टोटल जी काही जाहिरात होती आपली ही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। आता 917 जागांची जाहिरात ही मुंबई पोलीस चालकसाठी आलेली होती। आता ह्या 917 जागांपैकी पोलीस पाल्यांसाठी ज्या राखीव जागा आहेत या 30 आहेत। फक्त 30 जागा ह्या पोलीस पाल्यांसाठी राखीव आहेत मुंबई पोलीस चालक मध्ये। याच्यामध्ये या 30 जागांसाठी जर आपण कॅल्क्युलेट केलं तर एकूण विद्यार्थी लेखी परीक्षेला पात्र ठरलेले म्हणजे पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर आपण बघितली तर ती 349 इतकी आहे मित्रांनो। ठीक आहे, 30 जागांसाठी 349 विद्यार्थी आहेत। जर आपण याचा ऍव्हरेज काढला तर आपल्याला 11.63 म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की एका जागेसाठी 12 विद्यार्थी फाईट करताना आपल्याला बघायला मिळतात पोलीस पाल्यवाले। ठीक आहे, म्हणजे तो जो रेशो म्हणतो की आपण 1:15 तो सुद्धा इथं कुठं राहिलेला आपल्याला बघायला मिळत नाही ऍव्हरेज संख्येमध्ये। ठीक आहे, बाकी आपल्याला बघायला मिळेल की कुठल्या कास्टला किती विद्यार्थी वगैरे ह्या स्पर्धेमध्ये आहेत। ठीक आहे, त्याच्यापूर्वी पोलीस भरतीची लेखी परीक्षा खूप महत्वाची आहे ह्यांच्यासाठी, कारण मैदानीचा जर स्कोर बघितला तर ऍव्हरेज बऱ्यापैकी स्कोर आहे। काहींकडे चांगला स्कोर असेल समजा म्हणजे 45, 47 असं आहे आणि लीड वरती आता चालक मध्ये जास्त लीड नसते। ठीक आहे, तुम्ही शिपाईमध्ये खूप मोठी प्रमाणातली लीड आपण बघू शकता काही विद्यार्थ्यांकडे असते। आता इथं जर लीडचा विचार केला तर एवढी मोठी लीड राहत नाही मैदानी चाचणीमध्ये। मग राहिला प्रश्न तुमच्या लेखी परीक्षेचा। लेखी परीक्षा जेवढी स्ट्रॉंग म्हणजे लेखीचा जेवढा अभ्यास चांगला असेल तो विद्यार्थी आपल्याला इथं सिलेक्ट झालेला बघायला मिळेल। ठीक आहे, आता बाकी संभाव्य कट ऑफ काय राहील किंवा काय या सगळ्या गोष्टी आपण नंतर कधीतरी बोलूच। ठीक आहे, पण आता फक्त आपल्याला बघायचं आहे की एकूण ऍव्हरेज विद्यार्थ्यांची संख्या काय आहे, कुठल्या कास्टमध्ये किती स्पर्धा आहे, कुठे सोपं आहे म्हणजे कुठल्या कास्टसाठी बऱ्यापैकी चांगलं राहू शकतं म्हणजे कॉम्पिटिशन कमी राहिलेलं आहे, काही कास्टमध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे। ओपन वाल्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे, तो आपण समजून घेऊया। ठीक आहे, डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन बघूया। लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता। मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करा, त्याच्यात सर्व माहिती पोलीस भरती संदर्भात तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे, बघा आजचा व्हिडिओ जो आपला आहे पोलीस पाल्यांसंदर्भात त्याच्यामध्ये बघूयात। एससी कास्टचा जर विचार केला तर एससी साठी 4 जागा आहेत आणि या 4 जागांसाठी 57 विद्यार्थी हे लेखी परीक्षा देणार आहेत। ठीक आहे, एसटीचा विचार केला तर एसटीच्या 2 जागा आहेत आणि 27 विद्यार्थी याच्यासाठी एसटीचे आहेत। विजयचं 1 जागा आहे आणि 23 विद्यार्थी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। आता विद्यार्थी मित्रांनो, एक जर आपल्याला माहिती असेल हे 1:15 वाला पॅटर्न, मैदानीतून लेखीकडे जाण्याचा जो पॅटर्न आहे तो 1:15 आहे, तर तुम्ही मला की सर इकडे 23 एका जागेसाठी 23 कसे घेतले, 11 कसे घेतले। ठीक आहे, म्हणजे जास्त सुद्धा काही ठिकाणी असं का, तर मित्रांनो हे याच कॅटेगरीची मुलं ही ओपन मध्ये गेलेली आहेत। तर ओपनची जागा होत्या 8 8चा जर 1:15च्या हिशोबाने जर घेतलं तर 120 विद्यार्थी तिथे घेतले गेले आणि 120चा जर विचार केला ओपन कॅन्डिडेट, स्वतःचे ओपन कॅन्डिडेट असणारे फक्त 8च आहेत। याचा अर्थ काय, 112 कॅन्डिडेट हे ओपन मध्ये गेलेले आहेत इतर कास्टचे, म्हणजे कुठलेही असतील, एससी वाले असतील, एसटी वाले असतील, विजय वाले असतील, एनटीबी असेल, प्रत्येक कास्टचे विद्यार्थी 112 टोटल विद्यार्थी वरती गेलेले बघायला मिळतात आपल्याला, समजतंय। तर त्याच्यामुळे इकडे यांची संख्या वाढलेली आहे, हे तुम्ही क्लिअर करा। आणि प्रत्येक आपली जी काही व्हिडिओ सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये सगळं असंच आहे। ओके, आता याच्यामध्ये एनटीबीच्या जर विद्यार्थ्यांचा विचार केला तर एका जागेसाठी 18 विद्यार्थी आहेत। एनटीसीचा एका जागेसाठी 13 विद्यार्थी आहेत। एनटीडीचा एका जागेसाठी 16 विद्यार्थी, एसबीसीचा एका जागेसाठी 12, ओबीसीच्या 5 जागा आहेत त्याच्यासाठी 75 विद्यार्थी लेखी परीक्षा देणार आहेत। एससीबीसीचं 3 जागांसाठी 61 विद्यार्थी हे लेखी परीक्षा देणार आहेत पोलीस पाल्याचे। ईडब्ल्यूएसच्या 3 जागांसाठी 39 विद्यार्थी हे आपल्याला स्पर्धेत बघायला मिळतात। आणि ओपनचा जर विचार केला तर जागा आहेत ओपनच्या 8 आणि ओपनचे स्पेसिफिक म्हणजे कुठलंही आरक्षण न घेतलेले या स्पर्धेमध्ये विद्यार्थी आहेत 8। पण मग तुम्ही म्हणाल की सर 8 जागा 8 मुलं, असं नाहीये। या 8 जागा ज्या आहेत ओपनच्या ह्या सर्वांसाठीच असतात, त्याच्यामुळे इथला प्रत्येक कास्टचा विद्यार्थी चांगले मार्क्स मिळवणारा हा कुठे जाणार आहे, ओपन मध्ये जाणार आहे। त्याच्यामुळे ओपनच्या विद्यार्थ्यांना तर ओपन मध्येच राहायचंय।
त्याला इतर कुठल्या कास्टला जाता येणार नाही चांगले मार्क्स मिळाले तरी, ठीक आहे. पण इथला कोणताही चांगले मार्क्स मिळवणारा विद्यार्थी हा ओपन मध्ये जाईल. त्या ओपनच्या 8 जागांमध्ये म्हणजे थोडक्यात काय, त्या 349 पैकी जे टॉप 8 असतील चांगले मार्क्स ग्राउंड प्लस रिटर्नचे, सगळ्यात जास्त पोलीस पाल्यांमध्ये 8 मार्क्स म्हणजे 8 कॅन्डिडेट असे जे टॉप स्कोर मिळवतील ते ह्या ओपनच्या 8 जागा घेतील आणि बाकीचे प्रत्येक जण आपापल्या कास्टला येतील, ठीक आहे. तसा जर विचार केला तर ओपनच्या पोलीस पाल्याला जे कोणी 8 विद्यार्थी आहेत की नाही, त्या 8 विद्यार्थ्यांना जर सिलेक्ट व्हायचं असेल तर एका जागेसाठी त्यांचं कॉम्पिटिशन आहे 43.62 म्हणजे ऑलमोस्ट 44. एका जागेसाठी 44 मुलं ओपनच्या मुलाला फाईट करायला लागल्यासारखं आहे. तुम्हाला अर्थ समजला असेल कसं 44, कारण 349 जे काही विद्यार्थी आहेत हे 8 जागेसाठी फाईट करतात टॉपला येण्यासाठी आणि ह्या 8ला त्याच्यामध्ये फाईट करायचंच आहे, समजतंय. त्याच्यामुळे तो तसा आकडा येतो. ओके, बाकीच्यांचा जर विचार केला तर विजेचं, एनटीपीचं, एनटीसीचं, एनटीडीचं, एसबीसीचं प्रत्येकी 1 जागा आहे आणि त्यांचा जो काय आकडा आहे तोच त्यांचा ऍव्हरेज विद्यार्थी संख्या आहे. म्हणजे इथं 23 विद्यार्थ्यांमागे 1 मुलगा सिलेक्ट होईल, इथं 18 विद्यार्थ्यांमागे 1 होईल, समजतंय. तसं एसटीचे 27 विद्यार्थी आहेत, 2 जागा आहेत, त्याच्यामुळे 13.5 म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 13 किंवा 14 म्हणू शकता. 14 मुलांमागे 1 जागा. ओके, आणि एससीचा विचार केला तर 14.25 म्हणजे इथं सुद्धा म्हणू शकता की 14 मुलांमागे 1 जागा एससी मध्ये सुद्धा आहे. आता या टोटल आकडेवारीचा जर विचार केला तर सर्वात सोपं काम पोलीस होण्याचं जे आपल्याला बघायला मिळत आहे ते तुम्हाला इथं सिंगल आकडा कुठंच नाहीये. सगळ्यात कमी दिसतं आपल्याला ते 12. म्हणजे एसबीसी ही कास्ट आहे की नाही याच्यासाठी थोडंसं सोपं जाईल पोलीस पाल्यासाठी की इथून सिलेक्शन मिळवणं. दुसरी गोष्ट तुम्ही इथं 13 बघू शकता. एनटीसी साठी सुद्धा बऱ्यापैकी सोपं जाईल, सोबत ईडब्ल्यूएस ला बऱ्यापैकी सोपं जाईल, ठीक आहे. बाकी तुम्ही एससी एसटी सगळ्यांना ऍव्हरेज आहे. फक्त वाढलेले जे काही आकडेवारी आहे की नाही ही फक्त ओपन साठी ऑब्व्हियसली वाढणार आहे, पण बाकीच्या कास्टचा जर विचार केला तर एससीबीसीला थोडासा अवघड आहे बघा. एससीबीसीचा जो कोणी कॅन्डिडेट आहे की नाही त्याच्यासाठी स्पर्धा खूप जास्त आहे, स्पर्धा खूप मोठी आहे आणि नेहमीप्रमाणे त्याच्यात एनटीडी सुद्धा आहे, 16 कॅन्डिडेट आहेत आणि विजेए साठी सुद्धा खूप मोठी स्पर्धा आहे, 23. ओके, त्या एससीबीसी पेक्षा पण विजेला जास्त कॉम्पिटिशन आहे. ओके, बाकी तुमच्या लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीनं हे एकूण विद्यार्थी संख्या आहे 30च जागा आहेत, पण 349 विद्यार्थी ही या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतात, ठीक आहे. आता मुंबई पोलीस चालक संदर्भात ज्या पद्धतीने आपण बघतोय असेच आपले व्हिडिओ मुंबई पोलीस शिपाई संदर्भात सुद्धा आपण काढणार आहोत, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी जर तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची असेल ऑनलाईन पद्धतीनं तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे मिशन खाकी नावाचं ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ऑफलाईन पद्धतीनं जर तुम्हाला तयारी करायची असेल, अकॅडमीत राहून तयारी करायची असेल तर तुम्ही आपल्याकडे मुंबईमध्ये येऊ शकता. मुंबईत जर तुम्ही राहत असाल तर आपली कांदिवलीमध्ये अकॅडमी आहे, तुम्ही येऊन जाऊन सुद्धा करू शकता आणि रेसिडेन्शियल सुद्धा करू शकता, ठीक आहे. जर तुम्हाला अशी सुविधा हवी असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करा. ओके, बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगायचं आहे. आवडल्यास शेअर सुद्धा करायचं आहे. धन्यवाद.